नमस्कार, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. उपमुख्यमंत्री अजित पवार हे अजूनही जिवंत असल्याचे पुरावे सध्या या ठिकाणी समोर आलेले आहेत. याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती या ठिकाणी जाणून घेणार आहोत. तर अजित पवार हे जिवंत असल्याचे सध्या पुरावे या ठिकाणी समोर आलेले आहेत. त्यांनी यामागचे खूपच या ठिकाणी महत्त्वाचे कारणं याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती या ठिकाणी जाणून घेणार आहोत. तर त्यामुळे जे आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहावा आणि तुम्हाला जर अजित पवार हे का जिवंत आहेत याबद्दल सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये या ठिकाणी सांगणार आहोत. तर उपमुख्यमंत्री अजित पवार हे 28 तारखेला म्हणजे 28 फेब्रुवारीला जे आहे बारामतीकडे निघाले होते आणि बारामतीकडे निघत असताना फक्त 200 मीटरचं अंतर राहिलं होतं धावपट्टीपासून, तरी त्यांचा जे आहे यामध्ये मृत्यू झाला. परंतु जे अंतर राहिलं होतं त्यामध्ये जे आहे दोनदा जे आहे गोल फिरून जे आहे विमान त्या ठिकाणी लँड करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करत होतं, तरीही त्या ठिकाणी लँड झाले नाही आणि जे आहे धावपट्टीपासून फक्त 200 मीटरच्या अंतरापाशी जे आहे ह्या विमान कोसळली. तर विमान कोसळल्याच्या नंतर जे आहे खूप या ठिकाणी प्रश्न उपस्थित झाले की अजितदादा पवार हे अजूनही जिवंत आहेत. अजितदादा पवारांची जी ओळख झाली होती ती फक्त घड्याळीपासून झाली होती आणि त्यांचे जे कागदपत्र होते ते कागदपत्र तसेचे तसेच राहिले. त्यामध्ये काही कागद या ठिकाणी झालेलं नाही. तर हा मृत्यू झाला. यामध्ये जे आहे मृत्यूदेह फक्त 5च या ठिकाणी मृत्यूदेह सापडले. 5च मृत्यूदेह सापडले, 6वा मृत्यूदेह या ठिकाणी सापडलेला नाही. असा प्रश्न देखील या ठिकाणी उपस्थित करण्यात आला. यामध्ये फक्त 6 जण म्हणजे या विमानमध्ये 6 जण होते, तर यापैकी फक्त 5च जणांचा मृत्यूदेह का सापडला आणि 6वा मृत्यूदेह नेमकी कुठे गेला हा देखील प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला गेलेला आहे. आणि असा प्रश्न जे आहे अमोल मिटकरी यांनी या ठिकाणी उपस्थित केला होता की नेमकी 6वा मृत्यूदेह नेमकी कुठे गेला. यामध्ये जे आहे आणि जे कागद होते त्या कागदामध्ये एकही कागदाचं या ठिकाणी जळलेलं नाही. जसे तर जसे जे आहे कागदपत्र तसेच राहिली. मग एवढ्या वेळा जे आहे पायलटसुद्धा या ठिकाणी बदलण्यात आले. खूप वेळा पायलट बदलले. त्यानंतर जे आहे असं देखील या ठिकाणी जे आहे आता या ठिकाणी घडवण्यात आलेलं आहे की जे विमान होतं, ज्यावेळेस ते विमान निघलं होतं त्या विमान वेगळं होतं आणि त्यानंतर सध्या जे पोट झालेलं विमान आहे त्यामध्ये सुद्धा जे आहे यामध्ये फरक आहे. तुम्ही पाहू शकता की जे विमान होतं ते निळ्या कलरचं होतं आणि त्यावेळी जे स्फोट झाला ते विमान होतं लाल रेड कलरचं होतं. कारण यामध्ये सुद्धा या ठिकाणी फरक झालेला आहे. म्हणजे अजित पवार हे जिवंत असल्याचे पुरावे सध्या या ठिकाणी समोर येत आहे. आणि यामधील सगळ्यात मोठा पुरावा म्हणजे यामध्ये फक्त 5च जणांचा मृत्यूदेह सापडला आणि 6वा मृत्यूदेह नेमकी कुठे गेला असा देखील प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला जात आहे.